नमस्कार मित्रांनो, आज मी जी गोष्ट तुमच्यासमोर मांडणार आहे ती बोलताना माझ्या हातापायाला शब्दशः थरथर येत आहे. डोळ्यात पाणी येत आहे आणि मनात एकच प्रश्न, आपण इतके असुरक्षित कसे झालो? फक्त 3 वर्षाची यज्ञा, एक छोटंसं फूल, जगाचा अर्थही कळायच्या आधी या जगातील राक्षसी माणसामुळे आज आपल्यात नाही. आज महाराष्ट्रातील मालेगावचं छोटंसं डोंगराळे गाव अगदी पेटलं आहे. लोक रडतायत, ओरडतायत, पण लढतायत हे फक्त न्यायासाठी. म्हणूनच मी तुमच्या सगळ्यांसमोर हात जोडून विनंती करते, हा व्हिडिओ, ही माहिती जितकी शक्य आहे तितकी पुढे पोहोचवा. ही लढाई फक्त यज्ञासाठी नाही, तर उद्याच्या प्रत्येक मुलीसाठी आहे. माझ्यासाठी, तुमच्यासाठी, आपल्या सर्वांसाठी. डोंगराळे गावाचं लहानसं गाव, जवळपास 2000 लोकसंख्या, बहुतांश गरीब शेतकरी, दिहाडी कामगार. याच गावात राहत होती फक्त 3 वर्षाची यज्ञा. वडील फोटोग्राफर, आई गृहिणी, आणखी एक छोटी बहीण फक्त 1 वर्षाची. 16 नोव्हेंबर 2025 दुपारी 3 ते 4चा वेळ. यज्ञा रोजप्रमाणे अंगणात खेळत होती. आई, आजी, काकू सगळ्या घरात होत्या. काही वेळानं जाणवलं, यज्ञाचा आवाजच येत नाही. पहिल्यांदा वाटलं की ती शेजारील मुलांसोबत असेल, पण 35-40 मिनिटे गेली आणि ती घरी आली नाही. आईचं हृदय धडधडू लागलं. सगळेच गावभर शोधू लागले. गल्ल्या, बोळं, शेतमार्ग, सगळीकडे फक्त एकच हाक, यज्ञा, यज्ञा. गाव लहान ना, CCTV ना नीट दिवे. संध्याकाळ जास्त झाली आणि अंधार वाढत गेला. शोधण्याची आशाही मंदावत गेली. आणि 7:30ला भयंकर सत्य समोर आलं. घरापासून फक्त 300 मीटर अंतरावर मोबाईल टॉवरजवळच्या झुडपात यज्ञा मिळाली, मृत. तिच्या नाजूक शरीरावर खूप मारहाणीच्या खुणा आणि डोकं मोठ्या दगडाने ठेचलेलं. हे ऐकून मी सुद्धा स्क्रीनसमोर बसल्या बसल्या पूर्णपणे हादरले. खुनी कोण? तर गावातलाच शेजारी राहणारा मुलगा, नाव विजय खैरनार, 24 वर्षाचा, अविवाहित, मजूर. तोही यज्ञा शोधत असल्यासारखा पळत फिरत होता. अति चिंता दाखवत होता. 2दा टॉवरवरून उडी मारताना दिसला होता. खोटा ढोंग, खोटं दुःख, सगळं उघड होत होतं. नंतर 8:30ला पोलिसांनी त्याला पकडलं. थोड्याच वेळात त्यानं कबुली दिली. महिनाभर आधी यज्ञाच्या वडिलांसोबत झालेल्या वादाचा घाणेरडा बदला घेण्यासाठी त्याने यज्ञाला चॉकलेटचं आमिष दाखवलं. ती निरागस बाळ त्याच्या मागे गेली आणि त्यानं अमानुष कृत्य करून तिची हत्या केली. त्यानंतर अंधाराचा फायदा घेऊन झुडपात तिचे लहानसं शव फेकलं आणि चेहरा दगडाने ठेचला. आई-वडिलांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. एक दिवस आधी हसता खेळता असलेलं घर एकाच रात्रीत अंतहीन शांततेत बदललं. यज्ञाची खेळणी, कपडे, बेड सगळं तसंच आहे. फक्त ती आता कधीही परत येणार नाही. मी स्वतःला तिच्या आईच्या जागी ठेवलं आणि माझं हृदय फुटलं. गाव रडत आहे आणि लढत पण आहे. विजयवर BNA सेक्शन 66-103 अंतर्गत गुन्हा नोंद, कबुलीपत्र, DNA जुळलेला. गावकऱ्यांनी फुल शटडाऊन केलं आहे. सगळे रस्त्यावर उतरले. एकच मागणी, फाशी. आपण आवाज उठवत राहिलो तर यज्ञासाठी न्याय नक्की मिळेल. पण मला वाटतं, फाशी न देता त्यालाही ठेचून मारावं. ही लढाई फक्त एका मुलीसाठी नाही, उद्याच्या प्रत्येक मुलीसाठी आहे. यज्ञाला न्याय मिळो, हीच माझी प्रार्थना.